नांदेड़ शहर के निवासियों को पिछले 12 सालों से खस्ताहाल सड़कों और बुनियादी सुविधाओं की कमी जैसे गंभीर समस्याओं का सामना करना पड़ रहा है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार के महानगर अध्यक्ष और पूर्व विधायक ओम प्रकाश पोकरणा ने विश्वास व्यक्त किया है कि आगामी मनपा चुनाव में नांदेड़ मनपा पर उनकी पार्टी की सत्ता होगी और वो शहर निवासियों को इन संकटों से निजात दिलाएगी। उन्होंने वर्तमान और पिछले 12 सालों से शहर का संचालन करने वाले सत्ताधारियों को शहर के विकास में पूरी तरह विफल बताया। पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण का नाम नहीं लेते हुए पोकरणा ने उनकी विफलता को रेखांकित किया। आगामी चुनाव में जीत के विश्वास के साथ ही महानगर अध्यक्ष ओम प्रकाश पोकरणा ने लोहा कंधार विधानसभा निर्वाचन क्षेत्र के विधायक प्रताप पाटिल चिखलीकर की मौजूदगी में नांदेड़ शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की 51 पदाधिकारी और सदस्यों वाली कार्यकारिणी की घोषणा की। इस नई टीम में कई प्रमुख नाम शामिल है। पूर्व उप महापौर सरजीत सिंह गिल और माधव पावड़े को शहर जिला कार्य अध्यक्ष पद पर नियुक्त किया गया है। नई कार्यकारिणी में वरिष्ठ उपाध्यक्ष पद पर साबिर चाउस और जयश्री पाटिल को नियुक्त किया गया है, जबकि उपाध्यक्षों की जिम्मेदारी पप्पू जाधव, पंजाब काले, अब्दुल मुखीद और विलास सूर्यवंशी संभालेंगे। इसके अलावा कार्यालयीन सरचिटनीस के रूप में श्रीधर नागापुरकर और सरचिटनीस के रूप में नेताजी भोसले सहित कुल 51 पदाधिकारी और सदस्य कार्यकारिणी में शामिल किए गए हैं। कार्यकारिणी का विस्तार जल्द ही किया जाएगा, ऐसी जानकारी पूर्व विधायक तथा एनसीपी के शहराध्यक्ष ओम प्रकाश पोकरणा ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महानगराची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाशजी पोकरणा यांनी जाहीर केलेली आहे। त्या कार्यकारिणीमध्ये सर्व समाजाला स्थान देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि सर्व टीम मिळून राष्ट्रवादी काँग्रेस कशी वाढेल या संदर्भातला निश्चित प्रयत्न त्यांच्या नेतृत्वामध्ये होईल। नांदेड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज जाहीर केलेली कार्यकारिणी ही महानगरपालिकेच्या निवडणुका ताबडतोब जाहीर होणार असल्यामुळं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सहकार्यांना ज्यांचं शहरामध्ये स्थान आहे, ज्यांचं शहरामध्ये प्रतिष्ठा आहे, काम करण्याची इच्छा आहे, अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर केलेली आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्याची आमच्या सर्वांची तयारी आहे। निवडणुका लवकरच जाहिरात होतील, यामधून काही उमेदवार असतील, काही कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनाही माझी विनंती आहे की वेळ कमी असल्यामुळे सर्वांनी या शहराला दिलासा देण्याच्या दृष्टीनं ताबडतोब कामाला लागावं अशी मी विनंती। या सर्व कार्यकर्त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। त्यांच्या हातून शहराची सेवा घडावी अशी प्रामाणिक इच्छा आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष आमचे नेते पवार साहेब, आमचे प्रदेशचे अध्यक्ष तटकरे साहेब, या सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकला तो राष्ट्रवादी काँग्रेसची या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये वाढ व्हावी आणि त्यांना चांगल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या आशीर्वादाखाली मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळावी याची इच्छा आहे की आम्ही सत्तेत आल्याच्या नंतर या शहराला पुण्याप्रमाणे, नाशिकप्रमाणे, औरंगाबादप्रमाणे, नागपूरप्रमाणे या शहरामध्ये वाहतुकीचा त्रास कमी होण्याकरता फ्लायओव्हर्स असतील, शहरामधल्या कामाच्या दुरुस्तीच्या बाबतीत असतील, गेली 12 वर्षे या शहराचा खूप भट्टाबोळ झालेलं हे सर्वांच्या लक्षात आहे आणि म्हणून हे सर्व सुधारण्याच्या दृष्टीनं आमची टीम प्रामाणिकपणे काम करेल। सध्याची परिस्थिती अत्यंत दयनीय अवस्था आहे। खूप पैसा शासनाने दिला पण त्याचा विनियोग चांगल्या प्रकारे करू शकला नाही। प्रशासन असेल, मग काही आमच्या ज्यांची सत्ता आहे, ज्यांनी हे सगळं हाताळलं, त्यांना याच्यामध्ये अपयश आलेलं आहे। ते दुरुस्त करण्याचा आपण निश्चित प्रयत्न